नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. सरोज कलाच्या माहेरी काही गुंड माणसं पाठवते. तिच्या घरातील जे सामान आहे ते तोडफोड करण्यासाठी सांगितलेलं असतं. दिनकर, संगीता, काजल यांनाही त्रास द्यायला सांगितलेलं असतं. गुंड सगळीकडे सामानाची तोडफोड करतात. तेव्हा दिनकर, संगीता, काजल त्यांच्या पाया पडतात. प्लीज, आमची काहीही चूक नाही, तुम्ही असं करू नका. ती माणसं काही ऐकायला तयार नसतात. सगळीकडे वस्तूची तोडफोड करत असतात. लगेच सरोजचा फोन येतो. त्या फोनवर ती माणसं म्हणतात की मॅडम, तुमचे काम झालेले आहे. तुम्ही जे सांगितले होते ते अगदी व्यवस्थित पार पडले. सरोजनी सुपारी दिलेली असते. हे सगळं झाल्यानंतर संगीताच्या घरी कला, अद्वैत येतात. दिनकर संगीताला विचारतात की तुम्ही आणि तुमच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे बँकेचे सगळे हप्ते फेडलेत ना? तर त्यांना अद्वैत फोन करून विचारतो की हो, बँकेचे सगळे हप्ते फेडलेले आहेत आणि त्यांच्याकडून कोणतीही माणसं आलेली नाहीत ज्यांनी ही तुमची तोडफोड केली आहे. मग ही नक्की माणसं कुणी पाठवली असतील असं अद्वैत सगळ्यांना विचारतो. ही माणसं त्याच्या आईने स्वतःच्या पाठवले कळाल्यानंतर अद्वैत आईला जाब विचारेल का? धन्यवाद.